दरम्यान कोणकोणत्या लोकसभांवर कोणाला आघाडी मिळू शकते, कोण कशामुळे पुढे राहू शकतं, याबद्दल राजकीय विश्लेषकांनी काय अंदाज व्यक्त केले आहेत? काही लोकसभा जागांबाबतचं विश्लेषण आपण बघूयात. मोहोळ पुण्यामध्ये कसं आहे ना, रवींद्र धंगेकर आहे ना, त्याला लेट पब्लिसिटी मिळाली. हे जे पुण्यामध्ये पोर्श गाडीचं प्रकरण झालं ना, त्यानंतर त्याचं व्यक्तिमत्व उजळून निघालं. ज्या पद्धतीने त्याला इन्व्हेस्टिगेटिव्ह पद्धतीने तो घुसला ना, हे जर आधी घडलं असतं ना, तर मोहोळच्या विरुद्ध भारतीय जनता पक्षाविरुद्ध एवढं वादळ उठलं असतं या सगळ्या प्रकरणामध्ये की मोहोळचं डिपॉझिट वाचवता वाचवता वांदे झाले असते त्याचे. सध्या कोण आहे? नाही, पण मोहोळ येईल. पुण्यात जर नाही आला तर कसं चालेल? पुणे पुण्यनगरी आहे ना त्यांची. पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळांना ॲडव्हान्टेज आहे भाजपच्या, कारण त्यांची ताकद तिथे जास्त आहे. दंगेकरांना आता अर्थात आता हल्लीचं जे महत्त्व सोडा, पण त्यावेळी इलेक्शनमध्ये हा मुद्दा जर मिळाला असता, ज्या मुद्द्यावर ते आज लढतायत, तर खूप फरक पडला असता असं लोकांचं म्हणणं आहे. दरम्यान कोणकोणत्या लोकसभांवर कोणाला आघाडी मिळू शकते, कोण कशामुळे पुढे राहू शकतं, याबद्दल राजकीय विश्लेषकांनी काय अंदाज व्यक्त केले आहेत? काही लोकसभा जागांबाबतचं विश्लेषण आपण बघूयात. मोहोळ पुण्यामध्ये कसं आहे ना, रवींद्र धंगेकर आहे ना, त्याला लेट पब्लिसिटी मिळाली. हे जे पुण्यामध्ये पोर्श गाडीचं प्रकरण झालं ना, त्यानंतर त्याचं व्यक्तिमत्व उजळून निघालं. ज्या पद्धतीने त्याला इन्व्हेस्टिगेटिव्ह पद्धतीने तो घुसला ना, हे जर आधी घडलं असतं ना, तर मोहोळच्या विरुद्ध भारतीय जनता पक्षाविरुद्ध एवढं वादळ उठलं असतं या सगळ्या प्रकरणामध्ये की मोहोळचं डिपॉझिट वाचवता वाचवता वांदे झाले असते त्याचे. सध्या कोण आहे? नाही, पण मोहोळ येईल. पुण्यात जर नाही आला तर कसं चालेल? पुणे पुण्यनगरी आहे ना त्यांची. पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळांना ॲडव्हान्टेज आहे भाजपच्या, कारण त्यांची ताकद तिथे जास्त आहे. दंगेकरांना आता अर्थात आता हल्लीचं जे महत्त्व सोडा, पण त्यावेळी इलेक्शनमध्ये हा मुद्दा जर मिळाला असता, ज्या मुद्द्यावर ते आज लढतायत, तर खूप फरक पडला असता असं लोकांचं म्हणणं आहे. रक्षा खडसेच्या आणि याच्या बाबत मला असं वाटतं की खडसेंनी कितपत जोर लावलाय, कारण काय त्यांची मुलगी जी आहे ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहे, महिला. आणि म्हणजे एकाच घरामध्ये दोन पक्ष आणि एक हा अपक्ष परत खडसे. पण यायला हरकत नाही रक्षा खडसे, असं मला वाटतं. रावेरमध्ये लढत चुरशीची आहे. तिथे लेवा पाटील विरुद्ध गुजर आणि बाकीचे हा लढा नेहमी होत असतो. भाजपने मोठ्या कौशल्याने परिस्थिती हाताळली की एकनाथ खडसे भाजपमध्ये न जाताही भाजपमध्ये आहोत असं समजून प्रचार करत राहिले. त्याला अनेक पदर आहेत, त्याला वेगळा चर्चेचा विषय करावा लागेल. तो आपल्याला पक्षात जातोय असा भास निर्माण करून खडसेंनी ती जागा वाचवली तर त्यांच्याही त्या राजकीय आयुष्यामधला तो एक मोठा हे ठरेल, कलाटणी देणारा हा प्रसंग. जनता खूप हुशार आहे. त्यांनी काय निर्णय घेतला ते आपल्याला निकालानंतर कळेल. निलेश सांबरे हा भयंकर ऍक्टिव्ह आहे आणि आश्चर्यकारकरित्या कुठलंही पाठबळ नसताना तो खूप हे करतो. तो या सुरेश म्हात्रेची मतं खाईल. हा, याचं कारण काय, कपिल पाटील मंत्री आहे आणि कपिल पाटील माहिती आहे किती धनाढ्य आहे ते. तर त्यामुळे गॅरेजेस तिकडे ते गोडाऊन्स आहेत त्यातली निमित्ताची, त्यामुळे येईल, कपिल पाटील येईल. निलेश सांबरेंच्या उमेदवारीमुळे मोठा फरक पडेल असं म्हटलं जातंय, परंतु हे जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत बाळामामा म्हात्रे, यांचं पण ताकद तशी मजबूत आहे असं म्हणतात. भिवंडीत आपण ठामपणे सांगू शकत नाही. आणि किसन कथोरेंनी नेमकं काय चमत्कार केलाय हे आता म्हणजे मतमोजणीमध्ये कळेल. विखे पाटील हे साम्राज्य आहे, सम्राट आहे तो. वडिलांमुळे येणार तर. आणि काय, मी बाळासाहेब विखे पाटलांपासून बघत आलोय, विखे पाटील त्याला पडूच देणार. त्यांचं राजकारण समजेल ना त्याच्या बाबांचं, त्यामुळे. नगरमध्ये निलेश लंके यांचा चेहरा, त्यांना मिळणारं जे जनसमर्थन आहे तरुण पिढीमधलं विशेषतः, ते अधिक प्रभावी आहे. विखे पाटलांना निवडणुका आणि विखे पाटील हे समीकरण तोडणं कठीण आहे, कारण त्यांची फार मोठी परंपरा आहे. त्यामुळं त्या कुटुंबाला इतकं सहजासहजी तुम्ही नजरेआड करू शकत नाही. त्यांच्या कौशल्याची ही परिसीमा होती ही निवडणूक. म्हणजे या निवडणुकीत जर ते जिंकले तर नगरचे ते खऱ्या अर्थाने किंग ठरतील. शशिकांत शिंदे कसं आहे माहिती आहे की उदयनराजे भोसले जे आहेत ना, ते खूप हट्टी आहेत. यावेळेला ते 5 दिवस छत्रपती असून दिल्लीत बसले होते आणि भाजपवाले त्यांना ताकास्तूर लावू देत होते. ही मोठी गोष्ट आहे. हा अपमान आहे छत्रपतींचा. तुम्ही एकीकडे म्हणता की कोल्हापूरमध्ये बिनविरोध निवडून द्या काँग्रेसच्या छत्रपती शाहू महाराजांना, आणि दुसरीकडे छत्रपती आले तर 5 दिवस त्यांना भेटत पण नाही तुम्ही. आणि शेवटी ते जेव्हा म्हणतात की मी अपक्ष उभा राहीन,
तेव्हा नाईलाजाने त्यांना तिकीट देता. आणि त्यांचंही गमत अशी आहे की इतके ते मुडी आहेत की त्यांनी राज्यसभा काय सोडली, या पक्षात काय गेले, त्या पक्षात काय गेले, म्हणजे असं स्थिर बुद्धी नाही. त्या मानाने शशिकांत शिंदे कसा आहे, हा कार्यकर्ता आहे आणि माथाडी कामगार केवढा मोठा आहे त्याच्याकडे. मला वाटतं की शशिकांत शिंदे येईल, तर उदयनराजे पडतील आणि उदयनराजेंना पाडण्यामध्ये भाजपच्या लोकांचाही हात असेल. साताऱ्यामध्ये उदयनराजे याच्या आधी निवडणुका हारलेल्या आहेत, त्यामुळे ते निश्चितपणे निवडून येतील असं आताही म्हणता येत नाही. आणि तिथे दक्षिण सातारा आणि उत्तर सातारा असे दोन भाग आहेत. त्या दक्षिण साताऱ्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण किंवा शंभूराज देसाई यांचे जे मतदारसंघ आहेत, तिथून जर त्यांना उत्तम लीड मिळालं तर शशिकांत शिंदे हे उदयनराजेंना मात देऊ शकतात. ते सुनील तटकरे पडला ना तर तुमचं अजितदादा खतमच झाले मग राजकारणातून. त्यांचा अध्यक्षच आहे तो. आणि सुनील तटकरे असं, आता त्याची मुलगी पण आदिती आली आहे ना तिथून निवडून, आमदार म्हणून आहे. आणि सुनील तटकरेचं काम आहे तसं. आनंद गीतेचं काम हे खासदार म्हणून आहे, सुनील तटकरे मंत्री होता. रायगडमधलं जे काय घडलंय ना ते तटकरेंचा वाटा आहे. त्यामुळे मला तटकरे येतील असं वाटतं. मी एकच सीट देतोय ऍक्च्युली अजितदादांना, सुनील तटकरे. येस. रायगडमध्ये सुनील तटकरेंना मागच्या वेळी निसटता विजय मिळाला होता. ह्याचं कारण श्रीवर्धनमध्ये त्यांना खूप लीड मिळालं होतं. यावेळी श्रीवर्धनमध्ये आपल्याला दगाफटका होऊ नये म्हणून त्यांनी हुशारीने मुश्ताक अंतुले यांना पक्षात घेतलं. मुश्ताक अंतुले अलीकडे सक्रिय नाहीत राजकारणामध्ये आणि अंतुलेंना मानणारा जो अल्पसंख्याक वर्गातला मतदार आहे त्याची सहानुभूती मिळवावी म्हणून सुनील तटकरे यांनी खूप प्रयत्न केले, परंतु ते सुद्धा तोकडे पडतील की काय अशी शंका आहे लोकांना. नारायण राणे जर पडले तर ते स्वतःमुळे पडणार नाही, त्यांच्या 2 मुलांमुळे पडतील. निलेश आणि नितेश राणे ज्या पद्धतीने लोकांशी वागतात, कसं आहे ना की संजय एक वेगळ्या पातळीवर नेऊन महाराष्ट्राचं राजकारण त्यांनी उकिरडा करून टाकलं. पण त्याला उत्तर द्यायला म्हणून नितेश राणेला पुढे केल्यानंतर नितेश राणेंनी जे संजय राऊत करतो तेच केलं. मी ऍक्च्युली फडणवीसांना एकदा विचारलं, मी म्हटलं ही काय निवड आहे, तर ते म्हणे नाही आक्रमक नेता आहे, संघाने सांगितलं की ते हिंदूंचे काय जिहाद मोर्चे, लव जिहाद मोर्चे निघतात, त्याचंही नेतृत्व त्याला द्यायचं आहे, त्याला पुढे करा म्हणून आम्ही केलंय आणि त्याच्या लायकीचा तोच माणूस आमच्या पक्षामध्ये. पण तिथेही लोकल लेवलवर आढ्यता, अहंकार हा आड येणार. नारायण राणे आता हल्ली सौम्य झालेले आहेत गेल्या 5 वर्षामध्ये, पण नारायण राणे पडले तर त्याचं अपश्रेय जे आहे ते त्यांच्या 2 मुलांना, दोघंही काहीही बोलतात, त्यामुळे अंगावर ओढून घेऊ शकत. म्हणजे नारायण राणे पडले तर ते बिचारे त्यांच्या चुकीमुळे नाही पडणार, ते मुलांच्या वागण्यामुळे पडणार. सिंधुदुर्गामधला मतदार 2 विधानसभा मतदारसंघातला हा जरी नारायण राणेंशी जोडला गेलेला असला तरी रत्नागिरीतला मतदार कितपत जोडला गेलेला असेल आणि ऐनवेळी उदय सामंतांच्या बंधूंना डावलण्याचा जो काही प्रयत्न झाला तर आतून काय घडलंय याविषयी आजही शंका आहे. त्यामुळे इथेही निश्चितपणे सांगता येत नाही की नारायण राणेंना मतदार संधी देतील म्हणून. आता राम सातपुते हा कार्यकर्ता माणूस आहे, त्यामुळे मला प्रणितीच्या पेक्षा राम सातपुते वाटतोय की काढील सीट ही. असं हिंदू स्पिरिट पण थोडं आहे आणि मला वाटतं की राम सातपुते काढील. सोलापूरला सुद्धा थेट लढत आहे, तिथे MIM नाही, वंचित बहुजन आघाडी नाही, त्यामुळे प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते थेट लढाई आहे आणि त्याच्यामध्ये प्रणिती शिंदेंना तिथे ॲडव्हान्टेज आहे. पालघर ही भाजपची सीट आहे, तिथे शिवसेनेचा उमेदवार पण गेल्या वेळेला दिला तरी तो निवडून आला होता ऐन वेळेला, ती येईल त्यांच्याकडे मला वाटत नाही. पालघरमध्ये राजेंद्र गावित विद्यमान खासदार असताना त्यांना संधी मिळाली नाही, त्यांना टाळण्यात आलं. पण भारती कांबळींना फार आधीच उद्धव ठाकरेंनी उमेदवार म्हणून घोषित केलेलं असल्यामुळं त्या नवख्या जरी असल्या तरी त्यांना प्रचारासाठी भरपूर वेळ मिळाला. तरी बविया म्हणजे चा उमेदवार हितेंद्र ठाकूरांचा काय चमत्कार घडवतो याच्यावर हा निकाल अवलंबून आहे.